नवी मुंबई के नागरिकों की अनेकों समस्या सहित जैसे व्यापारी प्रकल्पग्रस्त मंदिर के मुद्दों को लेकर शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा ने आज सिडको एमडी से मुलाकात की। इस दौरान मुख्य रूप से प्रकल्पग्रस्तों के घरों को लेकर चर्चा की। इस मौके पर विजय नाहटा ने कहा कि एकनाथ शिंदे जब नगर विकास मंत्री थे तब उन्होंने अथक प्रयास कर मीटिंग कर प्रकल्पग्रस्तों के घरों को रेगुलराइजेशन करने के लिए काफ़ी प्रयास किया था, लेकिन उसमें कुछ त्रुटि रह गई थी। उसी का सुधार करने को लेकर मुख्यमंत्री के मार्गदर्शन में विजय नाहटा ने सिडको एमडी से बात की, जैसे कि घरों में 250 मीटर का बंधन, कमर्शियल बेनिफिट ना मिलना इत्यादि समस्या पे चर्चा की। नाहटा ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सूचना दिया है, इसका जीआर जल्द आएगा और एमडी ने भी शासन को पत्र भेज दिया है और आने वाले समय में लोगों का इसका काफ़ी लाभ मिलेगा। पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांचे विविध प्रश्न घेऊन सिडकोचे एमडी श्री सिंगल साहेब यांची आम्ही भेट घेतली आणि अनेक विषयावर साधारण 1 पाऊण तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने विषय असा होता की माननीय एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री असताना खूप प्रयत्न करून खूप मीटिंग घेऊन प्रकल्पग्रस्तांची घरं आहे तिथं रेग्युलराइज करण्याचा जीआर आपण काढून घेतला। त्यानंतर साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या मागण्या अशा होत्या की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन रेग्युलरायझेशनसाठी येत नाहीत आणि म्हणून साहेबांनी एमडींना सूचना दिल्या होत्या आमच्या विनंतीवरून आणि एमडीने त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे आणि मी देखील शासनाच्या डेप्टी सेक्रेटरींशी त्या विषयावर बोललेलो आहे आणि आज जीआर मध्ये जे कमर्शियलला बेनिफिट मिळत नाही, 250 मीटरचं बंधन आहे, त्याच्यानंतर हेरिडिटरी जे आहे त्याच्या बाबतीमध्ये जे प्रॉब्लेम आहे, त्याला आपण म्हणतो वारसा हक्काने येणं, त्याच्या बाबतीमधले प्रॉब्लेम आहेत, असे ज्या छोट्या मोठ्या अडचणी होत्या किंवा वरांड्याची जागा वगैरे, या सगळ्या अडचणी दूर करायच्या साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचा जीआर लवकरच शासन निर्गमित करणार आहे। त्या विषयाने त्या अनुषंगाने चर्चा झाली। सुदैवाने सिंगल साहेबांनी खूप चांगला प्रस्ताव पाठवल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची घरं आहे तिथं रेग्युलराइज करण्याचा आणि तेही दुरुस्त सगळ्या प्रोव्हिजन त्याच्यामध्ये टाकून करण्याचा जीआर लवकरच निघेल अशा प्रकारचं आश्वासन शासनाने दिलं, त्यांनी दिलं। दुसरं द्रोणेगिरीला 50 वर्षापूर्वी लोकांच्या जमिनी गेल्या होत्या आणि अजूनही त्यांना प्लॉट मिळाले नाही। ही अतिशय गंभीर बाबही आहे, त्यांच्या निदर्शनास आमचे रोहिदास पाटील यांनी आणून दिली आणि त्यांनी सांगितलं की ज्यांना ज्यांना मिळाले नाही त्या सगळ्यांना पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळे प्लॉट देण्याचा निर्णय ऑलरेडी घेण्यात आलाय, पाठपुरावा करण्याची सुद्धा गरज नाही, तो एक रिलीफ प्रकल्पग्रस्तांना मिळेल। याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आणखीन एक असा होता की फ्लॅट ट्रान्सफर करताना जे ट्रान्सफर चार्जेस लागतात ते ट्रान्सफर चार्जेस हे बेकायदेशीर आहे, नियमबाह्य आहे, अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलं। त्याच्यामध्ये आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जोशी, चौधरी साहेब, सगळीच मंडळी भारतीय सरकारची होती आणि त्यांना आम्ही सांगितलं की हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही जे फ्लॅटवर ट्रान्सफर चार्जेस लावता ते ताबडतोब बंद करा। त्याच्यामध्ये लोकांचा वेळही जातो, मानसिक त्रासही होतो आणि खर्चही होतो आणि वेळही जातो आणि खूप लोक कंटाळलेले, त्यामुळं फ्लॅट ट्रान्सफर करताना जे चार्जेस लागतात ते रद्द करण्याची त्यांना विनंती केली। प्रथम दर्शनी त्यांना ते पटलेले असं आम्हाला वाटतं, आम्ही त्याचा पाठपुरावा निश्चितपणाने आम्ही करतो आहोत। त्यानंतर काय झालं की या मार्केट कमिटीमध्ये व्यापार जेव्हा ट्रान्सफर झाला, मुंबईवरून इथं शिफ्ट झाला, त्यावेळी बहुतेक लोकांना प्लॉट मिळाले, घरं मिळाली, परंतु साधारण 285 व्यापारी असे आहेत की त्यांची काही चूक नसताना त्यांना घरच मिळाली नाही, खूप पाठपुरावा करत आहेत। तर आज मी त्यांना अशी विनंती केली की तुम्ही, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, त्यांनी त्याच्यावर डायरेक्शन दिलेले आहेत की या 285 लोकांना जी 65,000 घरं बांधतात त्याच्यापैकी 285 घरं द्या, त्याचे पैसे आम्ही तुमचा जो रेट आहे त्या रेटनी भरायला तयार आहे। त्याच्याही बाबतीमध्ये त्यांनी पॉझिटिव्ह निर्णय त्याच्यामध्ये घेतो असं सांगितलेलं आहे। त्यानंतर 2 सोसायट्यांच्या कुठल्या होत्या, शांती पार्क आणि बालशेट अपार्टमेंट, यांचे कन्व्हेन्स होत नव्हता, 10-12 वर्ष झाले। त्यांनी विषय समजून घेतला आणि त्यांनी जॉईंट एमडी होते, त्यांना सूचना दिल्या की ताबडतोब यांचं प्रायोरिटीने करून द्या, यांची काही त्याच्यामध्ये चूक नाही, डीम कन्व्हेन्स आहे, त्यांना ते लीज डीड करून देण्याच्या सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या। त्यानंतर दत्त मंदिर एक आहे सीवूडचं,
त्यानंतर दाराव्याला मंदिरासाठीची एक जागा आहे आणि सांडपाड्याचं दत्त मंदिर. त्या तिन्हीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री यांनी डायरेक्शन दिल्या होत्या, या लोकांना अल्प दरामध्ये या जागा मंदिरासाठी देण्यात याव्या लीजवर. अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवा. तो प्रस्ताव ते लवकरच पाठवतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग छोटे मोठे अनेक वैयक्तिक विषय होते, त्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांचा GR काढणं आणि ट्रान्सफर चार्जेस फ्लॅटवर न लावणे, दोन मोठे विषय आज मार्गी लागले. सर, प्रकल्पग्रस्तांचा GR याआधीही निघाला होता, फक्त त्याच्यामध्ये त्रुटी आहे. त्याचं पालन होत नव्हतं. म्हणजे पालन नाही, लोक त्याच्यात अर्ज करत नव्हते. त्याचं कारण असं होतं की त्याच्यात त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिलेल्या, MD दिल्यात, सेक्रेटरीला दिल्या. मला असं वाटतं या महिन्यामध्ये मला असं वाटतं तो GR निघेल. प्रकल्पग्रस्त आमची टॉप प्रायोरिटी आहे. आवाज स्टुडिओ पंकज विनोद सिंह, रिपोर्ट नवी मुंबई.